अनिकेत म्हात्रे, एक अनिकेत बाद झाला, दुसरा अनिकेत म्हात्रे. सागरकडनं 2000 रुपये, सागरभाऊ शेडगेंकडनं 2000, पिंटूभाऊ मांगडे 2000. कशासाठी? हॅट्रिक साठी. मला वाटलं रक्षाबंधनचं काय एक काय ओव्हर हॅट्रिक साठी. मिरची शेट यांच्याकडनं 1000 रुपये, नागेश आंदुरेच्याकडनं 1000 रुपये. आता तिकडला पाऊस थांबला, इकडचा पाऊस सुरू. आतकरे यांच्याकडनं 1000 रुपये. कोणी कोणाचं काही बिल फाडू नका, जे देतील त्यांना मनाने देऊ द्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक अनिकेत बाद झाला, दुसरा अनिकेत मैदानावरती आला. एक सुंदर खेळ आयकॉन स्पोर्ट्स विरुद्ध सिद्धिविनायक. काय होणार या मॅच मध्ये? लोकल संघांमधली टफ फाईट. राईट. हो, दुसरा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू गेला थेट मुंबईला. षटकार. अनिकेत बाद झाला, दुसरा अनिकेत मैदानावरती आला. चेंडू आल्या आल्या भिरकावून दिला लॉंगॉनच्या डोक्यावरनं. एक तुंबळ षटकार आपल्याला पाहायला भेटलाय. 6 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती विकेट. 300 रुपये घेऊन जा. पाहूया काय होईल मैदानाच्या आतमध्ये. मॅचचा चेंडू आतमध्ये आलाय. प्रत्येकाचं लक्ष आहे, कारण दोन्ही स्थानिक संघ आहेत. इथे पाऊस जरी थांबला ना, पाऊस पडत राहणार, कारण हा सामना फार अटीतटीचा आहे. हा इज्जत का सवाल आहे. पुढचा चेंडू राईट अप राउंड द विकेट. बॅटची एज आणि 1-2 का 4. जेल टिपलाय विनोद चोरगे यांनी. थँक्यू डीजे सर. तुम्ही रेनकोट कुठे ठेवलाय? त्यांना काही माहित नाही, ते खाली तर ठेवून गेलेत. नवीन बॅटर साहेब विकासराव, तुम्ही इकडे लक्ष ठेवा. तुम्ही चुकले की मी चुकणार आहे. तुमच्या गुन्ह्यात मला शिक्षा नको. नवीन सांगितलं त्यांनी नाव, तुमचं लक्षच नाही. तुम्ही मित्रांबरोबर गप्पांमध्ये रंगलेत. नवीन बॅटर, तुमचं लक्ष इथेच पाहिजे. ओव्हर हॅट्रिकला 500 रुपये. सागरभाऊ शेडगे, तुमच्या हातामध्ये पेन आहे. पेनापेक्षा खोड रबर आयुष्यात फार महत्वाचा असतो. दरवेजी धाडवे यांच्याकडनं 500 रुपये. सागरभाऊ शेडगे यांच्याकडनं 500 रुपये. गणेश भाऊ मोहित यांच्याकडनं 500. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेला चेंडू. उंच खेळलाय. 2 किलोमीटर वरनं चेंडू जमिनीवरती येतोय. षटकार. थँक्यू डीजे. या चेंडूवर षटकार मारला तर पिंटू भाऊ मांगडे यांच्याकडनं 500. कोणीतरी ते लिहून ठेवा. इथे नोंदणी सुरू आहे. या ठिकाणी या स्पर्धेचे चीफ अकाउंटंट कॅशियर बुवा पवार मात्र स्कोर ते लिहून घेतात. काय होईल पाहूया. विकेट की षटकार? बरीचशी खळबळ आहे. ओ बॅकफुटला गेला. डीप पॉइंटला फटका जोरदार. चेंडू जातोय सरळ सीमा पार. रबर बॉल वरती जबर फटका. 6 धावा. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना दैना दैना. थँक्यू डीजे. मानाचा करंडक वाढलेलं, त्या ठिकाणी प्रचंड गरम झालेलं वातावरण. मैदानाच्या आतमध्ये पावसांच्या धारा कोसळत आहेत. मैदानाच्या बाहेर मात्र पैशांचा पाऊस पडतोय खेळाडूंवरती. आता जर इथे विकेट घेतली तर 500 रुपयांचं बक्षीस गोलंदाजासाठी. तुम्ही काहीही करा, तुम्ही खाली घसरून पडले तरी पैसे आहेत. 2000. सागरभाऊ शेडगे, पिंटू भाऊ मांगडे. चेंडू तर पडू द्या. बॅकफुटला गेले. चेंडू खेळा ऑन साइडला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ नाही. षटक क्रमांक पहिलं संपले. 18 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये पळापळ, धावा धाव, गडबड, गोंधळ, शिट्या, टाळ्या, आरोळ्या, बरंचसं काय ऐकायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पंचांसाठी रेनकोट पाठवला गेलाय. कालचे रेनकोट कोणीतरी गायब करून टाकले. धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा. काय होणार या मॅच मध्ये? एका बाजूने विकास जिल्लवटे आयकॉन स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूने ओंकारजी घाटे सिद्धिविनायक. 2 स्थानिक संघांमध्ये तुंबळ रणयुद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. भर पावसामध्ये रबर बॉल क्रिकेटचा थरार. स्पर्धेचं नाव आहे मानाचा करंडक. व्यासपीठ मान्यवरांनी भरून गेले, फुलून गेले. या मैदानावरती ज्यांच्या माध्यमातून कायम क्रिकेटला राजाश्रय दिला गेला,
दिनेश उर्फ पिंटू भाऊ दाडवे, दुसऱ्या बाजूने आमचे नक्कीच गणेश भाऊ मोहिते आहेत, बाई गायकवाड आहेत. किती नावं घ्यावी, किती सोडावी, प्रश्न मोठा आहे. आतिश कुंभार तोच आहे, बावधनगावचा सितारा. आतिश कुंभार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 18 धावा धाव फलकावरती. समोर आहे लेफ्टी बॅटर हिमांशू म्हात्रे. काय करणार या चेंडू या गोलंदाजीवरती? पहिला चेंडू क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, यट्ट्यांच्या मागे विनोद चोरगे सर. चेंडू पायाला लागलाय, सरळ पुढे निघून गेला. धाव फलकावरती एका धावेने वाढ होईल. 22च्या रूपामध्ये अक्षय निर्मल सर इशारा करताय. 19 धावा धाव फलकावरती आहेत. दोन्ही संघांना जिंकायचंय. दोन्ही टीमला वाटते मला जिंकायचं, हारायचं कोणालाच नाही. मनुष्याचं आयुष्यही तसंच आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये जिंकायचं असतं, हारायचं कधीच नसतं. सांगेल्या चेंडू नंतर कुठे माणूस हरतो. राईट मोर द विकेटचा मारा. बॅकफुटला चेंडू सरळ पंच केलाय, जातोय लोंगांच्या डोक्यावरनं. खनखनीत दणदणी षटकार. सईबच्या बॅटमध्ये होते खनखनी षटकार. चांद मुल्ला दुबईवरनं लाईव्ह मॅच आनंद घेत आहेत. वा चांद भाई, येऊ द्या तिकडनं काही दिराम इकडे. धाव फलकावरती धाव आहेत त्या 25 धावा. मी तुम्हाला सांगितलं मनुष्याला कधीच हारायचं नसतं, पण जगामध्ये फक्त एक ठिकाण असं आहे जिथे माणूस पैसे देऊन हार मागतो, ते फुलवाल्याचं दुकान. एका ठिकाणी मनुष्याला फक्त पैसे देऊन हार हवे असते. हा चेंडू ऑन साइडला. विनोद चोरगे सरांच्या समोरनं चेंडू कधी गेला कळाले नाही. चेंडूने त्यांना विचारलं तू विनोद चोरगेच का, आणि तो पटकन मागे निघून गेला. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धाव आहेत त्या 26 धावा. 26 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा ओमकार घाटे सिद्धिविनायक संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 चेंडूंचा हा पहिल्यांदाचा खेळ असणार आहे. पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या त्या ठिकाणी श्रावण सरी या मैदानाचा ताबा घेत आहेत. बॅकफुटला गेला चेंडू, हवेत खेळला. बाप रे बाप, हा फटकाय की झटकाय? चेंडू सरळ गेला डीप ट्रकवरच्या बाहेर. 6 धावांसाठी. पुढे जाईल. माझे स्कोरर मित्र विकास सर कळवतात 32 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानात सुरू असताना तोडफोड फलंदाजी. सईब थांबलाय. सईब थांबला की हिमांशू चालू होतो, हिमांशू थांबला की सईब चालू होतो. मोठा भरगतचा कॅमेरा मैदानाच्या बाहेरून मैदानावरचे फोटो टिपतोय. परंतु एक गोष्ट मित्रांनो कायम लक्षात घ्या, कॅमेऱ्यामध्ये फोटो चांगला येतो, इमेज स्वतःने स्वतःची बनवावी लागते. इमेज कधी कॅमेऱ्यात बनत नाही. आणि इथे सगळे इमेज बनणारी मंडळी आहेत जी व्यासपीठावरती बसलेले आहेत, ज्यांनी स्वतःची एक इमेज बनवलेली आहे. धाव फलकावरती धाव आहे. तर सागर भाऊ तुमचं पहिलीच बळ आहे. जय मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. ओ हो, यावेळेस चान्स आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल ओ सुटला. कॅच भी छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. नशीब तो डोळ्यावर बसला नाही, कारण हा रबर बॉल आहे, याचा अंदाज येणं फार अवघड आहे. मागच्या वेळेस एक कॅच सुटला, मागच्या वर्षी सगळ्यांच्या लक्षात आहे. सगळेजण आठवून देतात मागच्या वर्षी कॅच सुटला, मॅच सुटली. या वर्षी काय होणार? प्लेअर तोच. धाव फलकावरती धाव आहेत त्या 34 धावा. षटक क्रमांक 2 मैदान सुरू असताना आतिश कुंभार गोलंदाजी करतोय. ती हिमांशूच्या समोर. हा चेंडू डाव्या एटीला बराचसा वळसा घालून गेला. पाहूया अक्षय निर्मल सरांच्या मनामध्ये काय आहे. व्हाईट बॉल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धाव आहेत त्या 35 धावा. एक सुंदर अशा प्रकारचा बुलंदी सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने विकासजी लवटे यांचा संघ आयकॉन स्पोर्ट, दुसऱ्या बाजूने ओंकार घाटे सिद्धिविनायक. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. बॅकफुटला गेला चेंडू, त्याकडे लपेटलाय. डीप विकेटला झेल सुटलाय. चुका चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. खेळाडू कोण आहे? रमेश त्या ठिकाणी झेल सोडतायत. धाव फलकावरती धाव आहेत त्या 36 धावा धाव फलकावरती आहेत. फार मोठ्या चुका या षटकामुळे झाल्या. पव्या मैदानाच्या आतमध्ये चर्चा मस्तच होते. एकमेकाला विचारणं घ्या, पटपट खेळा. या भर पावसात पाणी लागत असेल तर दुसऱ्या ग्रहावरून झालेला म्हणायचा.
धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 36 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिले षटक क्रमांक 3 घेऊन कोण होते? निखिल वाडकर षटक क्रमांक 3 घेऊन येते. गोलंदाजी मार्कवरती धावसंख्येला रोकावं लागेल. एका बाजूने आपण पाहतोय हिमांशू आहे लेफ्टी बॅटर, तर राईटी बॅटर सैफ मैदानावरती आहे. सैफनं आतापर्यंत 3 षटकार खेळलेत आणि हिमांशू आपण पाहिला 1 षटकाच्या माध्यमातून. तब्बल या 2 खेळाडूंच्या मध्ये 4 षटकार लगावले गेलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो निखिल वाडकर. या 2 धडाडत्या धगधगत्या फलंदाजांना थांबवणार का? सांगितलं ना 36 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. 36 धावा, 36 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 षटक संपलेत. ती 2 षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. पाहूया निखिल या 2 बॅटरला रोखणार का? स्ट्राईक एंडला खेळतो तो मात्र हिमांशू. कशा प्रकारे साथ देईल? मुंबई ते पुणे हा लांबचा प्रवास करून बिबेवाडीमध्ये तो पोहोचलाय. या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मानाचा खेळ करण्याचा प्रयत्न त्याचा असेल, कारण या स्पर्धेची चर्चा आणि या स्पर्धेचा बोलबाला फार मोठा आहे. अक्षय निर्मल सर तिकडे आपण पाहतोय. नक्कीच चिखल थोडासा लांब करण्याचा प्रयत्न करताय. चप्पल त्यांनी बाजूला काढली, परंतु बुवा एक मी सांगेल, पावसाळ्यामध्ये स्लीपर सारख्या लोकांपासून जरा लांब राहावं लागतं, कारण ती पायात असून मागून चिखल उडवतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी चप्पल फार जपून वापरावी लागते. काय होणार मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. भर पावसामध्ये पेटलेलं मैदान. डीडी स्पोर्ट्स बिबेवाडी. काय होणार आहे पुढच्या चेंडूवरती? पहिला चेंडू मिस टाइम हवेमध्ये, पॉइंटला फील्ड चेंडूच्या खाली आणि याच बरोबर फलंदाज बाद. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. नवीन फलंदाज जयेश भोईर. गोपी तिकडनं पाठच करून आलाय. खेळाडूंची नावं तो पाठच करून आलाय, कारण खेळाडूच त्यांना अतिरेकाने. अरे बापरे, उरणचा तो जुना गाववाला आहे अशी माहिती आमच्यापर्यंत येते. फलंदाज ती होईल की नाही हे नंतर कळेल, परंतु गोपी मात्र या स्पर्धेमध्ये मेहनत घेतो हे निश्चित आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 36 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर जयेश भोईर. नवी मुंबई परिसरातून आलेले खेळाडू या मैदानावरती. पाहूया मानाचा करंड गाजून जाणार का? एका बाजूने विकासजी लवटे आयकॉन स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूने ओमकारजी घाटे सिद्धिविनायक. हा संघ फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण नक्कीच पाहतोय निखिल वाडकर यांच्याकडनं. बरोबर मोक्याच्या क्षणी पाऊस आला, बरोबर मोक्याच्या क्षणी, कारण हाच खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. श्रावण सरी झरझर कोसळत आहेत. आज रक्षाबंधन आहे, आज आनंदाचा दिवस आहे, आज भावा बहिणीच्या नात्याला उद्गत करणारा दिवस आहे. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. या कवी कुसुमाग्रजांच्या ओव्या जशाच्या तशा आठवतात. काय होणार? सुंदर खेळ. पाऊस आल्यामुळे सगळं त्या ठिकाणी स्टेज खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी भरून गेले. पटपट खेळा, वेळ का घेताय? यानंतर अजून बरेच सामने आहेत. पाहूया मिरची सेट फक्त क्रेझी बॉयज की इकडे पैसे काढणार? हाच प्रश्न बिबेवाडीकरांना पडलेला आहे. 2 विकेटला 1000 रुपये. निखिल वाडकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगली बॉलिंग आतापर्यंत. मिस टाइम फटका परत येतात तिकडेच गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावते पळते. सूरज तिकडे काम पाहतोय. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली, दुसरी होणार नाही. विनोद चोरगे सरांची बरीच गडबड सुरू आहे, धडपड बरीचशी सुरू आहे. वैभव कातोरे सरांना त्या ठिकाणी रेनकोट पोहोचवला गेला. काल आमचा एक कॅमेरामन आज आलाच नाही, त्याला थंडी ताप भरलाय. कालच्या एका आज तो आलाच नाही. धावफलक एका धावेने पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 धावा. निखिल वाडकर आतापर्यंत नियंत्रित मारा या गोलंदाजानं केलाय. अतिशय अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. विनोद सरांची बरीच धडपड आहे, फिटनेस चांगला बनवलाय. यावेळेस हेअरटाय सुद्धा बदलली या मानाच्या करंडकासाठी. ही स्पर्धा अशी आहे, मंडळी काय करते सांगता येत नाही. यावेळेस विनोद चोरगे सर वेगळी हेअरस्टाईल घेऊन आले. डाय मारून कॅच जर 500 रुपये सागर भाऊ शेडगे यांच्या वतीनं. दिनेश भाऊंकडनं 500, 1000 रुपये डाय मारून कॅच घेतला विनोद सरांनी. तर परत एकदा हा चेंडू पाहूया, बॅटला लागून गेला की तसाच मागे निघून गेलाय. एक धाव तर पडून पूर्ण केली गेली.
इशारा करतायत, मला वाटतं बॅटला याची घेऊन चेंडू मागे निघून गेला. दादा निमकर यांनी झेल टिपला. मिरची शेट यांच्याकडनं त्या ठिकाणी 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. पिंटू भाऊ धाडवे यांच्या वतीनं दादानी जेल घेतलं तर 500 रुपयांचं बक्षीस. म्हणजे दादावरती विश्वास प्रचंड आहे. काय होणार पाहूया. घेणार म्हणून की सोडणार म्हणून हा प्रश्न बराच मोठा आहे. परंतु ही गडबड आहे. मी तुम्हाला सांगतो, विश्वासा शब्द वाचायला काही सेकंद लागतात. सोडला तरी 500. सागर भाऊ शेडगे यांच्याकडनं झेल सोडला तरी 500. बापरे. धाव फलकावरती आपण पाहतोय 38 धावा. खेळ जोरदार सुरू आहे. पाऊस जोरदार सुरू आहे. मैदानावरती आपण पाहतोय पावसाळी क्रिकेटचं नयनरम्य वातावरण तयार झालंय. हा चेंडू ऑप्टनच्या बराचसा बाहेर. विनोद चोरगे सर तोंडी परीक्षा होता होता वाचली चेंडू कडून. व्हाईट बॉल. व्हाईट +1. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धाव फलक पुढे जाईल. चाळीस धावा धाव फलकावरती आहेत. रबर बॉल वरती खेळणं, टेनिस बॉल वरती खेळणं हा खूप वेगळा प्रकार आहे. त्यामध्ये जजमेंट खूप वेगळा आहे. या मॅच मध्ये फक्त 500 आणि 500च्या पुढे या मॅच पुरते. लिफ्टा मोर द विकेट. परत निखिल चांगली बॉलिंग आतापर्यंत. यावेळेस फटका जमून आलाय का. मिडॉनच्या दिशेनं लॉंग ऑनला चेंडू गेलाय आणि झेल परत सुटलाय. किती चुका करणार. विनोद यांचा भाचा तिकडे क्षेत्ररक्षणाची माहिती कळते. चुकांना हिंदी मध्ये गलती असं म्हटलं जातं. जो पहली बार गलती करे वो अनजान, जो दूसरी बार गलती करे वो नादान, जो तीसरी बार गलती करे वो शैतान, जो बार बार गलती करे वो पाकिस्तान और हर बार माफ करे वो हिंदुस्तान. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक जोरदार क्रिकेट. मामा चुकतोय, भाचा हुकतोय. अशीच परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. बिज्जूभाईकडनं आमच्यासाठी 200 रुपये धन्यवाद. हा चेंडू सरळ चढवलाय, कॅच सोडलाय, मग हा घ्या बंगाली रसगुल्ला षटकार. 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 48 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. लाईव्ह कॅमेरा टॉवर वरती चढलेली सगळी मुलं खाली या. नक्कीच हरकत नाही. धावफलकावरती आपण पाहतोय 48 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. पटपट खेळा. प्रत्येक संघ इथे जिंकण्यासाठी खेळतोय आणि प्रत्येक संघ देवाला आळवत असेल. परंतु पिंटू भाऊ तुम्हाला मी एक सांगेल, मनुष्याला देवाची आठवण कधी येते माहितीये का. ज्यावेळेस त्याला काहीतरी पाहिजे असतं. परंतु इथे क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक जण क्रिकेटच्या देवाचीच आठवण करत असेल आणि त्या एका क्रिकेटरने क्रिकेटच्या देवाची सुद्धा आरती लिहून ठेवले. घालीन लोटांगण वंदिन चरणन, डोळ्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून आनंदे पूजिन, भावेवन सचिन नामा, तुमेव ब्रॅडमन बॉर्डर, तुमेव लारा गावस्कर, तुमेव फलंदाज गोलंदाज, तुमेव क्षेत्ररक्षक ऑलराउंडर, हरे सचिन 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 हरे हरे, हरे तेंडुलकर ही क्रिकेटच्या देवाची आरती आहे. ते मला माहित नाही कुणी लिहिले, पण ती मी पाठ करून ठेवले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरेश कांबळे. बापरे, ही मंडळी देणारी आहेत, ही कधीच घेणारी नाहीत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. दरवेदा धाडवे यांच्या वतीनं 500, पिंटू भाऊ यांच्या वतीनं 500, बिजूभाईंकडनं 200, उर्फ मिरची शेठ. पैसे करतात खर्ची, त्यांचं नाव मिरची. अशा प्रकारची परिस्थिती. लहान मुलं कॅमेरा टॉवरवर चढू नका. भरपूर जागा मैदानावरती आहे. टॉवरवरून पडलात आयुष्यात परत काहीच पाहू शकणार नाही. झेल टिपला कोणी. नदीमनं झेल टिपला तर बिजूभाई आणि आमिर यांच्याकडनं प्रत्येकी 500. चला पटपट खेळा, पटपट खेळा. 10 मिनिटं झाले पहिली, 3री ओव्हर संपून. इनिंगच्या मध्ये वैष्णवी 11 कोलाड, वैष्णवी 11 चेंबूर आणि समर 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय. सलग 2 चौकार, सलग 2 षटकार, सलग 2 विकेट. 500 दोन्हीसाठी. दिगाभाई शहापूर यांच्याकडनं 500 रुपये. नागे जादू त्यांच्याकडनं 1000 रुपये हॅट्रिक साठी.
धावफलकावर धावा आहेत त्या 48 धावा धावफलकावरती. सुरेश कांबळे थांबवणार का या दोन्ही बॅटरला? स्ट्राईक एंडला खेळतोय जयेश भोईर. हा चेंडू ऑन साइडला खेळला. झेल काय झालंय नक्की हातांना? चेंडू हातात येणं झालाय. चेंडू जातोय सरळ सीमा पार. षटकार मारला. षटकार या बिजूभाई पाचशे इकडे मारला की गेला की षटकार? मारून झाल्यावर नक्की बिजूभाईचं टायमिंग काय? धावफलकावरती धावा आहेत त्या 54 धावा. जाणारी बक्षीस द्या बिजूभाई जाणारी 54. हॅट्रिक जर झाली तर सागरदास शेडगे यांच्याकडनं विक्रम मांढरे यांच्याकडनं 1000 रुपये डायरेक्ट डबल न रेट. राहिलेले सगळे कॉमेंटेटरला ठेवायचे का? नाही ठेवणार हरकत नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक साठी 500 रुपये. आता कधी टाकणार? 34 सुरू आहे. आणि मग सागर भाऊ तुम्ही काळाच्या मागे. धावफलकावरती आपण पाहतोय आता सागर भाऊंचं म्हणणं आहे विनोद सरांनी वर टाकलं 2000. ते टाकणार कधी? ती त्यांना स्वप्नातच टाकावी लागेल. बिजूभाई यांच्याकडनं प्रत्येक षटकारला 500 रुपये. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म माफ करा राईट आर्म वर द विकेट. चेंडू पायात टाकला. हवेतून जाऊन मिरकावलाय आणि परत झेल सुटला. आयकॉन स्पोर्ट संघ काय होतंय? 5 ते 6 झेल सोडले गेले. झेल सुटण्याचा रेकॉर्ड ब्रेक झाले या स्पर्धेमध्ये. झेल सुटण्याचा रेकॉर्ड झाले या इनिंग मध्ये. धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा आहे तर तब्बल 56 धावा. सुंदर क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक नयनरम्य खेळ. जबरदस्त क्वालिटी. मानाच्या करंडकाचा हा थरार भर पावसामध्ये सुरू आहे. चेंडू चांगला होता. चांगला चेंडू टाकला सुरेश कांबळे. सुरेश कांबळेनं डॉट बॉल बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय. ते सुटलेले जेल जर घेतले असते ना आता 30-35 धावांच्या आसपास धावफलक असता. 2 चेंडू डॉट टाकले तर पिंटू भाऊ मांगडे यांच्या वतीनं 500 रुपये. गोलंदाजाला गोलंदाजाची कदर आहे आणि हेच पिंटू भाऊंच्या या बक्षिसामधनं दिसून येत आहे. 2 चेंडू जर पुढे या 4 मध्ये डॉट टाकले तर 500. हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केला. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे. आता खरी गंमत आहे पावसाळी क्रिकेटची. चेंडू अडवलाय मागे दिलाय तोपर्यंत केवळ 1 धाव मिळते. धावफलक या एका धावेने पुढे जाईल. 57 धावा 57 57 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढच्या प्रत्येक विकेटला 500 रुपये पिंटू भाऊ मांगडे यांच्या वतीने. या चेंडूवरती जर विकेट घेतली 500 रुपयांचं बक्षीस पिंटू भाऊ मांगडे यांच्याकडनं सुरेश कांबळेसाठी. षटकार मारला तरी 500. बिज्जू भाऊंकडनं 500 असे 1000 रुपये. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला. बॅटची एज बरोबर गॅप मध्ये चेंडू पडला ज्यावरती केवळ सिंगल मिळेल. अजूनही पळापळ सुरू आहे आणि आत्ता चेंडू डेड होतोय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहेत. विकासजी लवटे आयकॉन स्पोर्टच्या सिद्धिविनायक संघाच्या या ठिकाणी 58 झाले. 59 धावांची गरज विकासजी लवटे आयकॉन स्पोर्ट संघासाठी. कृपया लाईनीत बाहेर या. वेळेनुसार आयोजक त्या ठिकाणी नियमात बदल करू शकतील. मानाच्या करंडकचे चार्टर्ड अकाउंटंट बुवा पवार माझ्या शेजारी बसलेले आहेत. पहिल्या षटकात जर 20 धावा बॅटरने काढल्या तर अवनीश महांगडे यांच्या वतीनं तब्बल 500 रुपये. समर 11 कॅप्टन चला. समर 11
लखन वाल्मिक चला पटकन टॉस साठी. वैष्णवी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. समर 11 कॅप्टन चला पटकन. वैष्णव 11चे कॅप्टन आलेले आहेत. समर 11 कॅप्टन चला पटकन. वैष्णव 11 चेंबूर. कॅरीच्या प्रत्येक विकेट प्रत्येक झेलाला 500. पण चेंडू त्यांच्यापर्यंत कॅरी होतोय की नाही पाहावं लागेल. चेंडू त्यांच्या हातात कॅरी होणं गरजेचं आहे. कॅरीने जर पहिली ओव्हर टाकली सागर भाऊ यांच्या वतीनं 2000 रुपये पहिली ओव्हर कॅरीने टाकली तर सागर भाऊ बलकवडे. समर 11 कॅप्टन आले का? दोन्ही कॅप्टननी स्टेजवरती. आपण स्टेजवर टॉस करूया. चला बॅट्समन पटकन. आयकॉन स्पोर्ट्स चला 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 मित्रांनो, यानंतर 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. धुवाधार पाऊस, मानाच्या करंडकाला सलामी देणारा पाऊस. प्रेमनं जर हॅट्रिक घेतली तर सरफराज यांच्या वतीने 1000 रुपये. पावसाचा जोर कमी झाला. बोला सर. चला फलंदाज चला आयकॉन स्पोर्ट्स. 10 मिनिटं झाले इनिंग संपून. बोला. टॉस होतोय. सन्मान्य पिंटूभाऊ धाडवे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. समर 11 आणि वैष्णव 11 चेंबूर या 2 टीम दरम्यान. 4 ओव्हरची मॅच असेल. 4 गोलंदाज. बाकीचे नियम पंचांना विचारून घ्या. चला फलंदाज आयकॉन स्पोर्ट्स. क्रेझी बॉय संघाकडनं 5000 रुपये जर प्रेमने या ओव्हर मध्ये हॅट्रिक घेतली तर. बोलूच नका 500 500च्या पुढे. माझा कंठ फुटायची वेळ आली. समर 11 टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय बरोबर ना. समर 11 टॉस जिंकलाय. 500 आणि 1000च्या पटीतच मी घेणार. माझा कंठ फुटायचा राहिलाय. नाहीतर आधी 5000 अकाउंट टाका माझ्या. शेजारी बुवांकडे पैसे जमा करा. बुवा मला सांगतील काय बक्षीस पुकारायचंय. नंतर ते माईक मधनं बाहेर येईल. आयोजकांकडनं सूचना येते. बुवांकडे पहिले पैसे जमा करा. बुवा मला सांगतील हे बक्षीस पुकारा. ते बक्षीस मी पुकारेल. चला सामन्याला सुरुवात. सागर भाऊ बलकवडे यांच्या वतीनं माझ्यासाठी 500 रुपये. संध्याकाळी जाताना कंठसुधारक वटी घेऊन जातील सागर भाऊ मला. आकाश दुसऱ्या टीमचे सँडो कुठे ठेवलेत? आकाश जाधव दिले दिले. त्या लखनच्या टीमला मिळालं नाही असं म्हणतायत ते. माग पा पुढे नको उभा राहा राजा. विनायकच्या प्रत्येक विकेटसाठी शिवमुद्रा प्रतिष्ठानकडनं 1000 रुपयांचं बक्षीस सागर बलकवडे डिक्लेअर करतात. तुम्ही आधी पिंटू भाऊ त्या आधी बुवांना संपर्क करा. आमिर नासी 1000 रुपये कशासाठी? विकेट हॅट्रिक साठी. स्ट्राइक एंडला खेळतोय. स्ट्राइक एंडला संताजी, नॉन स्ट्राइक एंडला निखिल. स्ट्राइक एंडला संताजी, नॉन स्ट्राइकला निखिल. गोलंदाजी मार्क वरती विनायक. झाले ते 58 करायचे ते 59. चला सुरू करा. 15 मिनिटं झाले. शेवटचा चेंडू पडलेला पहिल्या इनिंगचा. त्यांना गाड द्या. 2 मिनिटं अजून जाऊ द्या. फलंदाज फार महत्वाचा आहे. बुवा 1847 साली त्या ठिकाणी ॲब्डोमिनल गार्डचा शोध लागला. 1947 साली हेल्मेटचा शोध लागला. डोकं महत्वाचं कळायला माणसाला 100 वर्ष लागली.
आता अजून काय त्या ठिकाणी विषय काढायला लागणार, डोकं महत्वाचं काढायला 100 वर्ष लागली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, चला सुरू करा. पहिला चेंडू 58 झाले, 59 ची गरज. वा सुंदर फटका, झेल सुटलाय. या गमती जमती थोड्या होणार आहे कारण पावसाळी क्रिकेट आहे मित्रांनो. बाहेर बसून बोलणं फार सोपं आहे, आतमध्ये खेळणं फार अवघड आहे. भर पावसामध्ये घाम फुटावा अशी मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 59 धावांची गरज. पहिला चेंडू झेल सुटला. दुसरा चेंडू आला कधी गेला कधी कळालंही नाही. चांगली बॉलिंग. धावफलकावरती त्या ठिकाणी अजूनही धावांचं खातं उघडायचं. विकास सर माझ्याबरोबर स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत. बुवा पवार या स्पर्धेचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण हिशोब स्पर्धेचा आहे. पाहूया काय होते तिसऱ्या चेंडूवरती. पावसानं विश्रांती घेतली. परत एकदा हा चेंडू कुठे गेला कुठे लागला काय झाले काय नाही. बापरे, कॅरीच्या हातात चेंडू कॅरी झाला. निर्धाव सलग 3 चेंडू डॉट. खरं तर कौतुक आहे आकाश जाधव सरांचं. एक चांगल्या प्रकारचा संघ नक्कीच ते मैदानावरती घेऊन आले. दुसऱ्या बाजूने विनोद चोरगे यांचंही कौतुक आहे. बुवा पवार यांच्या माध्यमातून हे 2 संघ मैदानावरती उतरले. कानात हवा घालणारा चेंडू सरळ मागे निघून गेला. परफ्यूम बॉल थोडासा खाली असता तर हा कानात हवा सोडलेला चेंडू होता. आता याला काय म्हणणार. धावफलक काय काढू, शब्द शोधून काढू बुवा आपण. 4 चेंडू त्या ठिकाणी 4 चेंडू संपलेत. धाव एकही धाव फलकावरती नाही. 59 बनवायचे आहेत. पाऊस येणार जरा दिवसच पावसाचे आहेत. हा चेंडू सरळ मागविला. डॉट बॉल. मेडनवर येते का या स्पर्धेतली पहिली मेडनवर. मला वाटतं एक टाकलेले हेमंत उत्तेकरने टाकलेले. 6 चेंडू 4 धाव पाहिजे असतात. 5 चेंडू झाले 5ही डॉट. सरफराज यांच्याकडनं 500. मेडनसाठी पिंटू भाऊ यांच्याकडनं 500. 5 चेंडू तर डॉट आले. पाहूया या चेंडूवरती काय होत आहे. भन्नाट चेंडू आणि या 5वाही 6वाही चेंडू डॉट. सेकंड मेडनवर. टाळ्यांचा गजर झाला विनायक साठी. चांगलं कामगिरी केल्यानंतर टाळ्या वाजवा म्हणून प्रेक्षकांना सांगावं लागत नाही. मेडनवर गेली. 59 बनवायचे आता 18 चेंडू मध्ये. टाळ्यांबद्दल मी एक वाक्य नेहमी सांगत असतो. सांगेल तुम्हाला यानंतर सामना परत. चला पटपट खेळा. पटपट खेळा विनंती. 18 चेंडू 59. सामना अजूनही संपला नाही. गोलंदाज गोपीभाई. गोलंदाजचं नाव अनिकेत. अनिकेत मोकल षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत. पहिलं षटक मेडन टाकलं. अप्रतिम गोलंदाजी. टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि टाळ्यांबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा. हा रंगमंच ज्यावेळेस तुम्ही सोडून जाल मागे तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि त्या टाळ्या वाजल्या मगाशी गोलंदाजासाठी. जबरदस्त बॉलिंग केली विनायकने. बरोबर आहे का गणेश भाऊ. टाळ्या फार गरजेच्या आहेत. काय होणार आहे दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज अनिकेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू बॅटची इनसाइड घेतो. गेलाय तो शॉट फाईन लेगला. कॅरी चेंडूच्या मागे पळतायत. एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली. संघाचं खातं उघडलंय 7व्या चेंडूवरती. नागेश आंदूर यांच्याकडनं 1000 रुपये सलग 3 षटकार जर त्या ठिकाणी निखिल वाडकरनं खेळले तर बक्षीस तुम्हाला मिळणार. तुम्ही फक्त खेळ दाखवा. जो दिखेगा वो डेफिनेटली बिकेगा इस मानाच्या करंडकामध्ये. हे 100% सत्य आहे. इथे देणारी मंडळी आहेत जी कायम या मैदानावरती उपस्थित असतात. चेंडू सरळ निघून गेला. डेड बॉल. मृत चेंडू. मी एका टुर्नामेंटला असंच गेलो. तिथे एक समालोचक बसलेले होते. त्या समालोचकाने डेड बॉलला सांगितलेलं हा चेंडू मेलाय. अशा प्रकारच्या अनेक गमती जमती तुम्हाला क्रिकेटमध्ये ऐकायला मिळतात. डेड बॉल. ज्या चेंडूवरती घडलेली कुठली घटना ग्राह्य धरली जात नाही तिला डेड बॉल असं म्हटलं. कारण चेंडू ओलाय. खेळाडू त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. चांगला खेळ करतायत. ऑफ साईडला खेळला फटका. फटक्यामध्ये ताकद कमी केली. क्षेत्ररक्षकाचं खरं तर कौतुक आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला जीवाची काळजी घेऊन खेळावं लागतं. कारण इथे मैदान घसरडं असतं. त्या ठिकाणी बारीक वेळा खेळाडू घसरतात, पडतात, धडपडतात.
धावफलकावरती धावा आहेत त्या 2 धावा. अजूनही 57 धावांची गरज आहे. थोडंसं बॉन्डलाईनच्या विशाल मोधोळकर मात्र या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतायत. डावखोरा फलंदाज निखिलच्या सलग 3 षटकाराला 1000 रुपयांचं बक्षीस आहे. उसळी घेणारा चेंडू भन्नाट वेगाने मागे निघून गेला. कॅरी यांच्या हातामध्ये आला नाही. पळापळ आणि इथे पाहूया फलंदाज धावबाद होतोय का. फलंदाज धावबाद. आता पंचांनी बोट आकाशाकडे गेलाय. थोडस वातावरण पेटेल असं वाटलं होतं. सलग 2 चौकार, सलग 2 षटकार, सलग 2 विकेट. दिगाभाऊ शहापूर यांच्याकडनं 500 रुपये मिळणार आहेत. पाहूया नवीन बॅटर शुभम टोने. अंगावरती चेंडू आदळला. निखिलला काही समजलं नाही. घसरतोय, धडपडतोय, पळतोय. तोपर्यंत घेतली गेलेली सिंगल. खेळलं तर गोलंदाजाचं कौतुक आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या अंगावरती चिखल दिसेल तो चांगला खेळतो असं समजायचं नाही का. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय. माफ करा, रन आताची घेतली नाही. 2च धावा धावफलकावरती आहेत. गोपी खुश आहे कारण संघ विजय दिशेने वाटचाल करतोय. जिंकले असं मी म्हणणार नाही. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेने भरलेला आहे. यावेळेस फटका जोरदार आणि ज्या फटक्याची गरज होती तो फटका येतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. खनखनी षटकार. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन. लॉर्डच्या गॅलरीमध्ये बरेचसे प्रेक्षक उभे राहून मॅचचा आनंद घेत आहेत. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. आठ धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूत बरोबर 50 पाहिजे. पडद्याच्या खाली चेंडू गेला तो पडद्याच्या आड गेला म्हणून समजून सोडून द्यायचा. आपण माणसाला जसं काळाच्या पडद्याआड गेला समजतो तसा हा काळ्या पडद्याआड गेलेला चेंडू त्या ठिकाणी सोडून द्यायचा. काळाच्या पडद्याआड आणि काळा पडदा हे 2 शब्द वेगवेगळे आहेत. 9 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 50 धावांची गरज आहे. चला पटपट खेळा. पुढच्या 2 टीम टॉस झाला का. ओंकार पोरे सर काय निर्णय. समर 11 टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. महारूप जोगळेकर. महारूप जोगळेकर गोलंदाजी मार्क वरती येत आहे. शेवटचे 12 चेंडू बरोबर 50 पाहिजे. 12 चेंडू बरोबर 50 धावा. निखिल वाडकर स्ट्राइक एंडला फलंदाजी करतोय. बापरे कसा बसा चेंडू शरीरापासून वेगळा केला. डीप स्क्वेअर वेगळा गेला. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. सिंगल मिळते. शेवटचे 11 चेंडू 49 धावांची गरज. सामना रोमांचकारी होईल असं वाटलं होतं परंतु सामना या ठिकाणी एकतर्फी दिशेने झुकल्यासारखा वाटतोय. बड़ी मुश्किल है. खरंच बडी मुश्किल आहे. आयकॉन स्पोर्ट साठी तीच परिस्थिती आहे. बडी मुश्किल आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11. 49 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पाहूया काय होते मैदानाच्या आतमध्ये. महारूफ गोलंदाजी करतायत. चला पटपट खेळा. अजून आपल्याला 3 सामने उरकवायचे आहेत. 4 वाजलेत. आपल्याला जास्तीत षटकांचे मॅचेस खेळवायचे आहेत. सगळ्यांचा खेळाचा आनंद पाहायचा आहे.
कारण मानाचा करंडक बऱ्याच दिवसांनी आला आणि सगळ्यांचं घोषवाक्य दुमदुमलं साऱ्या महाराष्ट्रामध्ये, आमचा सण येतोय. एक साधा ट्रॉलीमध्ये काढलेला फोटो 3 लाख व्ह्यू वरती गेला मानाच्या करंडकामध्ये, बंटी तिकोने यांचा. ट्रॉलीमध्ये सहज टाइमपास म्हणून काढलेला व्हिडिओ. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, चेंडू प्रचंड उसळी घेतलेला, डोक्यावरनं गेला, व्हाईट बॉल. हा चेंडू अजून थोडा उडला असता तर मला वाटतं ढगातच निघून गेला असता, एवढी उसळ या चेंडूने घेतली. सोहेल तन्वीर, बरोबर बुवा, बुवांचं लक्ष फार बारीक आहे. आयुष्यामध्ये डोळे सगळ्यांना मिळतात बुवा, आयुष्यात कमवायची असते ती नजर चांगला आणि वाईट ओळखण्याची. नजर ही कमावी लागते, नजर मिळत नाही, आणि ती नजर बुवांची चांगली आहे. त्यांनी सांगितले सोहेल तन्वीर टाईल गोलंदाज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. परत एकदा एक चांगली गोलंदाजी, महारूफ एक चांगल्या प्रकारचं षटक टाकतात. आतापर्यंत धाव फलकावरती धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 11 धावा. अजूनही मला वाटतं 48 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, चेंडू कट करायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अजूनही पळापळ सुरू आहे, रनआउट होत होता, वाचला फिल्डरच्या हातातनं चेंडू सुटल्यानंतर. नागेश आंदूर यांच्याकडनं सलग 2 षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस जाहीर होत आहे. 500 रुपये सागर भाऊ बलकवडे, सलग 2 षटकार निखिलने जर खेळले तर बक्षीस भरपूर मिळणार आहेत. फक्त त्यासाठी तुम्हाला आतमध्ये परफॉर्मन्स करून दाखवावं लागेल. 500 रुपये देवांश दिगाभाऊ शहापूर यांच्याकडे, 1,500 रुपयात सलग 2 षटकार जर खेळले गेले तर, समोरच्या टाकीवर चेंडू मारला तर 3,000 रुपये. आतकर साहेबांनी मगाच्या मॅच मध्ये ती रक्कम 8,000 वरती नेली. शांत वातावरणात सुरू असलेला सामना, कारण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये जबरदस्त कामगिरी कॅरीचा संघ करतोय. मिस टाइम हवेमध्ये स्वतः गोलंदाज, माफ करा, या ठिकाणी कव्हर फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. तुम्ही पाहिलं का आतापर्यंत मला वाटतं एकही झेल या मॅच मध्ये झालेला नाही. झालाय का? विनोद सरांनी एक घेतलाय पहिल्या चेंडूवरती, सुरेशने एक घेतलाय, 2 झेल झालेत. धावफलकावरती धाव आहेत त्या. बापूसाहेब शेंडकर यांचं आगमन, हार्दिक स्वागत. भर पावसात मॅच पाहायला आलेले आहेत. फटका त्या ठिकाणी खेळलाय, परंतु आता धावा आणि चेंडूंमधलं अंतर फार वाढत गेलंय. चेंडू आता सरळ सीमा पार, चौकार 4 धावांसाठी. सुंदर अंपायरिंग अक्षय निर्मल सर असतील, वैभव कातोरे सर असतील, त्याचबरोबर अजय भाऊ आवळे खास करून आज जॉईन झाले. काल समीर जोशी सरांनी चांगली अंपायरिंग केली. मी सकाळी एक विषय छेडला होता, किती जणांनी ऐकले मला माहीत नाही. तुम्ही रोज कुणाकुणाबरोबर चॅटिंग करता मला माहीत नाही, व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती, पण स्क्वेअर लेगला जे पंच उभे आहेत वैभव कातोरे सर, हे चॅटिंग करतात सायमन टोफेल यांच्याबरोबर, कुमार धर्मसेना यांच्याबरोबर, पॉल रॅफेल यांच्याबरोबर चॅटिंग करणारा माणूस आपल्या मैदानावरती पंचगिरीसाठी. कारण अशी माणसं मानाच्या करंडकाने जोडून ठेवलेले आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, हा चेंडू सरळ उंचावर भिरकावून दिलाय, जातो सरळ सीमा पार, षटकार. जय माँ एक वीरा देवी बेटी है काला डोंगर में. जय मा एक वीरा देवी. पिंटू भाऊ आणि मानाच्या करंडकाची बुवांची स्पर्धा आहे, पिंटू भाऊची डीडी स्पोर्टची स्पर्धा आहे, दिनेश भाऊंची, गणेश भाऊंची, भाई गायकवाड यांची सगळ्यांची स्पर्धा आहे. या स्पर्धेला बाळासाहेबांची स्पर्धा आहे. या स्पर्धेला कायम 30 माणसं का दिसतात? तर मी त्यांना उत्तर दिलं, दुसरा माणूस भेटलं पहिला माणूस विसरून जाणार ही माणसं नाहीत, त्यामुळे कायम 30 माणसं त्या ठिकाणी भेटणार.
शेवटचे 6 चेंडू, 36 धावांची गरज. काय होणार मैदानाच्या आतमध्ये? 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा पराक्रम निखिल करणार का? आणि तो जर केला ना निखिलनं, काय होईल मी सांगू शकत नाही. पावसाचा त्या ठिकाणी पैशांचा महापूर व्हायला मैदानावरती. गोलंदाज पहिला चेंडू, डेड बॉल. गोलंदाज सैफ. सैफ सुद्धा उंचापुरात तगडा खेळाडू आहे. 6 चेंडू 36 धावा कधीतरी होतं. मगाशी गोपी जाधव सरांनी सांगितलं. बऱ्याचशा ठिकाणी गोटीचा 7 मार्च 2000 गणेश भाऊ मोहिते यांच्याकडनं कशाही प्रकारची हॅट्रिक घ्या, 1000 रुपये. हा चेंडू ऑन साइडला खेळला. मला आजही आठवतं गणेश भाऊ मोहिते यांनी एका वेळेस वाईडला त्या ठिकाणी रक्कम ठेवली होती. एक खेळाडू वाईट टाकून 4000 रुपये घेऊन गेला होता. खेळाडूचं नाव सांगता येत नाही सगळ्यांपुढे. म्हणजे अशी आमच्या बिबवडीकरांची गंमत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. सामना मात्र एकतर्फी दिशेने झुकलाय. संपलाय असं मी म्हणणार नाही. बॅकफुटला गेला चेंडू, पंच केला ऑफ साइडला. अपर कटचा फटका जातोय सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेसाठी 4 आहे का? बांबूच्या अलीकडनं गेला. चौकारच्या बांबू कोणीतरी तो उभा करा. तिथे आपले कोण कार्यकर्ते असतील त्यांनी कृपया तो फक्त तो बांबू जो पडलाय तो उभा करा. बॉक्सर भाई आणि कंपनी आपल्याला विनंती आहे. ते निशाण उभं केल्यासारखंच वाटतं. वा, धन्यवाद सर. धन्यवाद सर मित्रांचे. त्याला चांगला सपोर्ट द्या. एखाद्या लहान मुलाच्या अंगावर तो पडू नये. धन्यवाद बॉक्सर भाई आणि कंपनी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकातला पुढचा चेंडू. प्रचंड उसळे घेणारा चेंडू, व्हाईट बॉल. अवांतरच्या साहेब धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा बहुधा नो बॉल असावा. नक्कीच सेकंड बाउन्सर, नो बॉल. अक्षय निर्मल सर, सर्वांचं आपण कौतुक करतोय. अक्षय निर्मल यांना गेली 4 ते 5 वर्षामध्ये महाराष्ट्र क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव कमावले. मोठ्या मोठ्या स्पर्धांना त्यांना मागणी असते. मला आजही पिंटू भाऊ तो दिवस आठवतो. मी त्या ठिकाणी हडपसरमध्ये एक स्पर्धा करत होतो, आमदार चषक. आणि त्या स्पर्धेमध्ये तिथे ऐन टायमाला अंपायर उपलब्ध होऊ शकले नाहीत. आणि अक्षयने त्याच्या आदल्या दिवशी आमच्या एस पी कॉलेजवरती लोकल मॅचमध्ये अंपायरिंग केली होती. अक्षयला मी विचारलं, तुला अंपायरिंगला येता येईल का? अक्षय यांना मी फोन केला. हा चेंडू विशाल मुधोळकर जातो सरळ सीमापार, चौकार. आणि त्या स्पर्धेतनं मी अक्षय यांना फोन केला, तुम्हाला अंपायरिंग करायला जमेल का? मोठ्या स्पर्धेला 1 लाखाचं बक्षीस आहे. प्रतिदादा घुले यांनी ती स्पर्धा आयोजित केली होती. आणि अक्षयच्या आयुष्यातली ती पहिलीच प्रोफेशनल स्पर्धा आहे. तिथून अंपायरिंगला सुरुवात झाली. हवेत चेंडू खेळला गेला. डीप मिडविकेट सरळ सीमापार. एक खणखणीत षटकार. मिस टाइम बॅटची एच घेतो चेंडू. आता मात्र फक्त औपचारिकता सामन्यामध्ये बाकी आहे. सिद्धिविनायक संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. विकास दादा मला कळत आहेत बहुतेक शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आणि अजूनही 18 धावांची गरज आहे. एकच चेंडू बाकी आहे. एकच चेंडू बाकी आहे, माफ करा. 1 बॉल 18 धावा. मगाशी 1 चेंडू 8 धावा झालेत या मैदानावरती. 6 बॉल 4 याच मैदानावर झालेले नाहीत. व्हाईट बॉल असेल का? नक्कीच. अक्षय निर्मल सर इशारा करतायत. 1 चेंडू 17 धावांची गरज. नाही सांगितलं समर झालं ना टॉस. समर 11 आणि चेंबूर टॉस झालाय. समर 11 टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. चेंडू खेळला ऑन साइडला. आणि याच बरोबर सिद्धिविनायक स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय द्वितीय फेरीमध्ये. हार्दिक अभिनंदन. आयकॉन स्पोर्ट्स नाराज व्हायचं नाही. चांगला खेळ तुम्ही केलात. मॅन ऑफ द मॅच आपण पाहूया कोणाकडे जाईल. मनीष पाटील सर
प्रेझेंटेशन एरियामध्ये आपल्याबरोबर असतील आणि मॅन ऑफ द मॅच